नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया थक बाकीसह मिळणार भरपूर पैसे, कर्मचाऱ्यांच्या हातात एकत्र 15 लाख येणार, फिटमेंट फॅक्टरचा फॉर्म्युला ठरणार गेम चेंजर। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्र सरकारचे कर्मचारी आतुरतेने 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। या दरम्यान 8व्या वेतन आयोगाने सार्वजनिक सूचनांसाठीची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली असून आता 15 जून पर्यंत सर्व हितधारक 8व्या वित्त आयोगाकडे आपल्या सूचना सादर करू शकतात। याआधी 5 मार्च वरून 30 एप्रिल पर्यंत, मग 31 मे पर्यंत मुदतवाढ दिली गेली होती। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीवर चर्चा। अशा प्रकारे अंतिम मुदतीत सतत होणाऱ्या वाढीमुळे वेतन आयोगाला आपला अहवाल सादर करण्यास आणखी वेळ लागेल असंच दिसत आहे। परिणामी या विलंबामुळे कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा थकबाकीबद्दल व्यापक चर्चा सुरू झालेली आहे। अशा परिस्थितीत 8व्या वेतन आयोग कधी लागू होईल हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। तसेच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना किती महिन्यांची थकबाकी मिळेल, थकीत रकमेची गणना कोणत्या आधारावर केली जाईल आणि कर्मचाऱ्यांना संभाव्यतः किती अतिरिक्त रक्कम मिळू शकेल समजून घेऊया। केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळेल का 14 लाखांचा एरियर? 8व्या वेतन आयोग लागू होण्यास अजूनही काही महिने लागतील। अशा स्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना 5 लाख ते 14 लाखापर्यंत थकबाकी मिळू शकते। प्रत्येक 10 वर्षांनी वेतन आयोग सुधारित केला जातो। 7वा वेतन आयोग 31 डिसेंबर 2025 रोजी संपुष्टात आला असून 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू झालेला आहे। मात्र नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी अद्याप तयार झाल्या नसून कर्मचाऱ्यांना अजूनही 7व्या वेतन आयोगानुसार पगार दिला जात आहे। एकदा आयोगाचा अहवाल लागू झाल्यावर 1 जानेवारी पासून कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगानुसार पगार मिळेल। त्यामुळे कर्मचाऱ्यांना थकबाकीत मोठी रक्कम मिळणे अपेक्षित आहे। फिटमेंट फॅक्टर ठरवणार थकबाकीची रक्कम। अशा परिस्थितीत सगळं फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असेल। 7व्या वित्त आयोगाचा फिटमेंट फॅक्टर 2.57 होता, तर 8व्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर 3.68 असायचा अंदाज आहे, जो लागू झाल्यास मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 66,240 रुपयांपर्यंत वाढेल। यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना दर महिना पगारात 48,240 रुपयांची वाढ होईल, तर 10 महिन्यांची थकबाकी विचारात घेतल्यास 4,82,400 रुपयांपर्यंत पोहोचेल। सध्या 7व्या वेतन आयोगानुसार कॅबिनेट सचिव पदावरील अधिकाऱ्यांचे मूळ वेतन 4,82,400 रुपये आहे, तर 3.86 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास मूळ वेतन 9.20 लाखापर्यंत वाढेल। म्हणजे दर महिन्याच्या पगारात 6,70,000 रुपये वाढतील। अशा परिस्थितीत 2 महिन्यांची 1,34,000 रुपये थकबाकी मिळेल। दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगात 2.28 ते 2.86 पर्यंत फिटमेंट फॅक्टर निश्चित केला जाऊ शकतो। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।